जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ मित्रांनो। मी आज आहे आता किल्ले भिवगडावरती निसर्ग मित्र आणि भिवगड अखंड संवर्धन सेवा समिती यांची संयुक्त अशी आज भिवगडावरती मोहीम आहे, श्रमदान मोहीम आहे। त्या मोहिमेमध्ये आपल्याला आता आजची तारीख आहे 24 मे आणि अगदी जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला गडावरती झाडं लावायची आहेत। तर त्या झाडं लावण्यासाठीचे खड्डे काढणं आणि जे आपलं जुनं सर्वात म्हणजे बालेकिल्ल्याच्या अगदी खाली जे खांबटाकं आहे ते खांबटाकंसुद्धा पूर्ण स्वच्छ करायचं आहे, कारण अर्ध्याच्या वरती गाळ त्याच्यामध्ये बाकी आहे, तो संपूर्ण काढायचा आहे। त्यासाठी शनिवार आणि उद्या रविवार असं 2 दिवसाची अशी मोहीम आहे। निसर्ग मित्राचे अगदी बरेचसे दुर्गसेवक गडावरती आलेले आहे, ऑलमोस्ट 40च्या पुढच्या संख्येने ह्या मोहिमेमध्ये निसर्ग मित्राचे बरेचसे दुर्गसेवक येस हे बघा, मी आत्ताच उल्लेख करत होतो आणि निसर्ग मित्र जो ग्रुप आहे त्याचे संस्थापक स्वतः इकडे आलेले आहेत आणि आता आपण तिकडे त्याच मोहिमेला जॉईन करतोय। मित्रांनो, खऱ्या अर्थाने भिवगडाचे बऱ्याचशा वेळेला आपण संवर्धनाचे ब्लॉग बघितले असतील। योगेश आणि आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात। काल स्वतः रात्री आले होते, उशीर झाला तरी, आणि विशेष म्हणजे तोंड गोड केलं आमचं आईस्क्रीम देऊन। थँक्यू मित्रांनो, निसर्ग मित्राचा ग्रुप आहे हा फार मोठा ग्रुप आहे आणि त्यांचे वर्षभर असे विविध उपक्रम चालू असतात। तर ह्यावेळेला आपण अगदी मे महिन्याची शेवटची मोहीम जे गडावरती घेतो आहे ते आपलं जे खांबटाकं जे आहे जुनं खांबटाकं, ते खांबटाकं आपल्याला पूर्ण साफ करायचं आहे, त्याला पूर्ण गाळमुक्त करायचं, त्यासाठीची ही मोहीम आहे। आणि मी अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणेच गडावरती आपल्याला प्लॅन्टेशनसाठी वृक्षारोपणासाठी जे खड्डे करायचे तेही खड्डे आपण करणार आहोत। तर मी थोडासा उशिरा गडावरती आलो, काही बाकी कामं होती, सगळे उरकून मी आता गडावरती पोचलो आहे। आता आपण आरच्या डाक्यावरतीच आहोत, इकडे पाणी पिण्याचं काम चालू आहे आणि इथे आपण या शिवपिंडींचा इथे जलाभिषेक केला। मित्रांनो, मी आता आहे भिवगडाच्या दक्षिण बुरुजाकडे, त्याच्यावरती असलेला हा आपला ध्वज, हे बघा आजूबाजू संपूर्ण परिसर आणि ही सगळी लावलेली आपण झाडं ही गेले कित्येक वर्ष आपण जे संवर्धन करून जी जपतोय ती सगळी झाडं आपल्याला दिसत आहेत। त्यावेळेला फार लवकरच पावसाळा सतत चालू आहे, बघतोय आपण सतत पाऊस पडतोय। हे बघा, हे वरती सगळी झाडं दिसत आहेत, ही आपल्याच वृक्षारोपणाचा भाग आहे। वणीमध्ये गेली होती पण पुन्हा उगवलेली झाडं। आता जिकडे मोहीम चालू आहे त्या साईडला आपण जाऊया। गडावरची बघा लावलेली झाडं, आणि आता पण थेट बालेकिल्ल्यात न जाता खाली जे खांबटाकं आहे त्या बाजूला आपण जाऊया, जिकडे आपली मोहीम चालू आहे। वातावरण ढगाळ आहे, काही पाऊस जरी पडत असेल तर पण ह्या वातावरण सुद्धा खूप गरम होतं। हे बघा, इथेही खाली 2 टाके आहेत, याच्यावर जरा खांबटाकं आहे, ते अपूर्ण साफ झालेलं आहे, गाळ पूर्ण काढलेलं नाही आहे, अर्ध्याच्यावर झाला आहे आणि ते साफ दिसला होता म्हणून आम्ही ते तसंच ठेवलं, त्याच्यावर पूर्ण टाकं मोकळं केलं आहे। आणि आता पण चाललो आहे जिकडे मोहीम चालू आहे तिकडे। हे बघा, या बाजूला ही मोहीम चालू आहे आपली। तर 9:30 वाजलेत आणि नाश्ता चालू आहे सगळ्या आपल्या दुर्गसेवकांचा। हे सगळे आपल्या इकडे दुर्गसेवक चालू आहे, हे सगळे दुर्गसेवक आपल्या इकडे मोहीम करतात। हे बघा, हे जे खांबटाकं आहे हे साफ करण्याचं किल्ल्यावरती पूर्ण काम चालू आहे आणि इकडे सगळे आपले हे दुर्गसेवक। येस करतो कंटिन्यू। चला, मी आता इकडे जॉईन होतो मोहिमेमध्ये, आपण जेव्हा काम चालू होईल मोहिमेचं प्रत्यक्ष तेव्हा आता पुन्हा जॉईन होऊया।
एज किती आपलं? माझा एज आता 60 कंप्लीट केला. 62. सगळे असे हे 61.5. 56 बायपास. विथ बायपास. आणि इकडे बघा हे बघा, हे सगळं असं बायपास झालेलं आहे. आणि सगळे बघा हे निसर्ग मित्र परिवार जो आहे यांचा, मी अगदी सकाळीच म्हटलं होतं फार मोठा ग्रुप आहे. आणि असं हे सगळे जोडलेले असे मंडळ आहेत. जे आता मोहीम चालू आहे तिकडे त्यांना इथून पाणी दिलं जात आहे आणि त्यांना तिकडे प्यायला पाणी पुरवलं जातं. आणि बघा आता एक आपला दुर्गसेवक अजूनही आपल्याला जोडला आहे मोहिमेसाठी. इकडे बघा बायपास झालेली आहे पण स्वतः मोहिमेचा भाग आहेत. आणि जी मशीन सकाळून जे चालवत आहेत आपले खड्डे खणायचे, त्यांची स्वतःची मशीन आहे आणि स्वतः ते इकडे घेऊन आलेली आहेत. हे सगळे मित्रांनो आता बरोबर 50 खड्डे मारून झालेले आहेत. आम्ही चौघंही थोडं ड्रेन आउट झालोत कारण वातावरण जरी असं असेल तर गरमी जाणवतेच. तर हे बघा आता इथे मशीन ठेवलेली आहे. मी आता थांबणार आहोत, थोडं रेस्ट करणार, जेवणार. इकडे खाली दिसत असतील हे बघा इकडे सगळे, इकडे आपली मोहीम चालू आहे. म्हणजे मोहिमेचा एक भाग म्हणजे आम्ही इकडे खड्डे मारतो आहे, तर दुसरा भाग म्हणजे जे खामटाका आहे त्या खामटाक्यामधला जो गाळ आहे तो बाहेर काढण्याचा इकडे सगळे आपले मावळे प्रयत्न करतात. ओके, सो आता आम्ही थांबलो आहे, 50 खड्डे मारलेत. सो थोडं रेस्ट करणार. रेस्ट केल्यानंतर आम्ही जे काही जेवण असेल ते जेवतो आणि मग पुन्हा आपण मोहिमेला सुरुवात करणार आहोत. तर चला, हे बघा इकडे एवढी सगळी अंग मेहनत केल्यानंतर येतो बनता आहे. आणि मी अगदी सकाळीच म्हटलं, मी म्हणत असतो गडकिल्ल्याला अगदी वेगळ्या लोकांचा आदर्श घेतो. आणि इकडे बघा बायपास गेल्या वर्षी झाली आहे आणि आम्हाला सगळ्यांना बायपास करून पुढे काम करतात. मेहनत आहे तेवढी. मित्रांनो आता आपले 50 खड्डे झालेत. मगाशी म्हटलं थोडासा आराम केला आणि आता आमची जेवणाची वेळ झाली आहे. तर सगळ्यांनी मोहीम आता थांबवली आहे. जिकडे खांब टाकायचं काम चालू होतं तेही थांबलं आहे. हे बघा इकडे प्रत्येकाची प्लेट प्रत्येकाकडे. आणि इकडे बघा हे सगळे इकडे जेवायला बसले सगळे मंडळी आपले. इकडे बघा चवळीचा रस्सा आहे, इकडे सुकी चवळी आहे, भाकरी आहे. हे बघा प्रत्येकाची प्लेट प्रत्येकाकडे आहे. सगळं इकडे निसर्ग मित्र जो ग्रुप आहे खूप चांगली संकल्पना त्यांची आहे. कुठेही गडावरती ते गेले ना तर त्यांची ताटवाटी किंवा चमचा जे काय लागेल ते स्वतः बरोबर घेऊन येतात, जेणेकरून कुठल्याही प्लॅस्टिकच्या किंवा बाकीच्या पत्रावळी असतात त्या वापरायच्या नाहीत. म्हणजे हे धुवून पुन्हा आपण आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो. म्हणजे प्रदूषण होणार नाही याची ते काळजी घेतात. इनफॅक्ट जिथे जे चहा घेणार तिथे ते स्वतःचा कप कॅरी करतात मोहिमेसाठी. मोहीम असेल किंवा कुठे बाहेर गेलं तरी, पण जेणेकरून ते कागदाचे किंवा प्लॅस्टिक कप वापरले जाणार नाही. म्हणजे प्रदूषण मुक्त करण्यासाठी थोडाफार का होईना त्यांचा हातभार लावलेला असतो. खूप सुंदर उपक्रम त्यांचा आहे. हे बघा मलाही आता प्लेट मिळालेली आहे. आणि इकडे बघा हे सगळेजण आहेत. हे जे समोर आपल्याला दिसत आहेत हे आप्पा, हे जे अगदी ज्यांच्या नेतृत्वामध्ये हे निसर्ग मित्र मंडळ जे आहे किंवा निसर्ग मित्र ही जी संस्था आहे ती कार्यरत आहे. पवई किती आता 66
66 वय चालू आहे. बघा काय प्रेरणा आहे ना सगळी ही आपल्याला मिळते. त्या 66 वयामध्ये सुद्धा ते या गडावरती आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची सुकन्यासुद्धा ह्या मोहिमेमध्ये सहभागी आहेत आणि त्या स्वतः लीड करतात आज या मोहिमेचं. तर हे बघा सगळे असे आहेत. ऑलरेडी हे अगदी सायकलिंग करतात आणि अगदी कन्याकुमारी वगैरे सगळ्या ठिकाणी यांनी सायकलिंग केलेली आहे. रेंज ट्रेक करणारी सगळी माणसं आहेत. हे बघा इकडे निसर्ग मित्र पनवेल सायकल राईड जे आहे बघा. नाही मी घेतो हे बघा देशपांडे म्हणून जे आहेत मगाशी आपल्याबरोबर जे होते आणि बघा त्या ताई ज्या आहेत ते त्यांची मुलगी आहे आणि हे बघा इकडे हे सगळे लीड करत आहेत. हॅलो या मित्रांनो जेवायला हे बघा भाकरी आहे, चवळीची भाजी, लोणचं आहे आणि तिकडे भाती आहे. थोड्यानंतर आपण तोही घेऊया. आता आपण जेवायला सुरुवात करूया. बघा सगळे दुर्गासेवक आपले मस्त जेवत आहेत. मित्रांनो मी आता त्या खामटाक्यामध्ये आलो आहे की जिथे ही मोहीम चालू आहे. सकाळपासून आपण पहिलं बघितलं जे आपण झाडं लावायच्यासाठी जे खड्डे खणत होतो मी स्वतः तिकडे होतो. आता इकडे खामटाक्याच्या मोहिमेकडे आलो आहे. तर बघा सकाळपासून आज इथून पूर्ण गाळ काढायचं काम केलं आहे. म्हणजे जेवणाची आपण सुटी घेतली त्याच्यामध्ये संपूर्ण केलेलं आहे काम. इकडे संपूर्ण काम केलं आहे आणि इथूनच परत पुढे सगळे आपल्यावरती दुर्गासेवक आहेत. हे जे खामटाका आहे हे खामटाका आपण बघतोय. आपण उलट्या पाण्यात उभं जर घ्यायला सुरुवात केली तर मग इकडनं आपली लाईन अशी सरळ वर चढेल. आपण तो आणि हा संपवत हे सध्या पुढच्या कामाचं नियोजन कसं करायचं ह्याचं डिस्कशन चालू आहे. सो आता आपण वरती जाऊन बघूया की एक्झॅक्ट यातलं किती वरती सगळा गाळ काढलेला दिसतोय. मोहीममध्ये बघा संपूर्ण गाळ काढलेला आज बाहेर दिसतोय. जेवणाची सुट्टी झाली त्याच्यानंतर आता पुन्हा आपली मोहीम चालू होते. मित्रांनो आजच्या मोहिमेचा छोटा मावळा आपला इकडे कबीर आता सुद्धा मोहिमेसाठी आलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या बाजूला सर बसलेत. आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि ते आज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला गडावरती मोहिमेसाठी आले. सर आपलं नाव? माझं नाव प्रभात. ओके किती ॲनिव्हर्सरी आपली? 38. सरांचा आदर्श आहे की स्वतः सपत्नीक गडावरती आलेत आणि त्यांची ॲनिव्हर्सरी आज गडावरती सेलिब्रेट करतायत. तर ह्या मोहिमेचा एक भाग होऊन निश्चितच आपल्या सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी ही सुद्धा गोष्ट आहे की हॉटेलमध्ये जाऊन आपण सेलिब्रेशन करणं बाकी सगळ्या गोष्टी होत असतात पण अशा प्रकारची ॲनिव्हर्सरी घरावरती येऊन संवर्धनामध्ये सहभाग घेऊन ती सेलिब्रेट करणं हा एक वेगळाच आनंद आहे. तर किती वर्ष आपण संवर्धना त्याच्यामध्ये आहात अंदाजे? याच्यामध्ये हां मी असं 10-15 वर्ष 20 वर्ष आहे. ओके ओके जसं जमेल तसं जॉईन करतोय वगैरे. ओके मला वाटतं तुमच्या निसर्ग मित्राबरोबरच माझी कमीत 4th-5वी ट्रिप आहे. सेलिब्रेशन होतं म्हणजे मित्रांनो बघा सपत्नीक इकडे मोहिमेसाठी आहेत आणि निसर्गावरती प्रेम करणारे निसर्गप्रेमी या आपल्या ग्रुपचे सगळे सदस्य इकडे. अनोखं सेलिब्रेशन आहे. थोड्या वेळापूर्वी आम्हाला सगळ्यांचे चॉकलेट्स यांनीच दिले आणि निश्चित थँक्यू सो मच फॉर द काइंड विशेस. आणि आम्ही पण एवढे लकी आहे की आम्ही एक ह्या मोहिमेमध्ये सहभागी झालो. खूप छान वाटलं. एक आगळं वेगळं सेलिब्रेशन आहे हे आमचं. थँक्यू सो मच. मग आपण म्हटलं पण आपण हॉटेल जातो केक कापतो तर ते आम्हाला पटत नाही. म्हणजे वी हॅव सम डिफरंट वे ऑफ आवर सेलिब्रेशन लाईक दिस इज समथिंग युनिक. केक आपला आहे याला बुके दिला गॉन आर द डेज नाव. डू समथिंग एक्स्ट्रा जे त्याच्यामुळे आपल्याला आपला निसर्गाला फायदा काहीतरी दुसऱ्यासाठी व्हावं. केक आपला हे केला डाळ का ते आम्हाला आमच्या बर्थडे येऊन आम्ही आमच्या बर्थडेला पण आम्ही कधी केक कापत नाही. जनरली कापतो मग कलिंगड वगैरे असे प्रकार करतो. मग कुठतरी
जा कुणीतरी कुठे जे गरीब लोकांना काय मदत वगैरे हेच आमची जनरल पद्धत राहिलेली आहे असं. आणि त्याच्यामुळे आमचं सगळं चांगलंच झालेलं आहे. त्यामुळे आता इथं तर एवढ्या 50 लोकांच्या सहवासामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या निसर्गप्रेमीच्या नैसर्गिक शुभेच्छा और क्या चाहिए, इससे क्या चाहिए. भाऊ देतो हा, एकच मिनिट फक्त. मित्रांनो बघा, लग्नाचा 38वा वाढदिवस आणि दोघंही सपत्नीक ह्या मोहिमेचा भाग झालेत आणि निसर्गामध्ये येऊन अशा मोहिमेमध्ये सहभाग घेऊन आपली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत आहेत. सुभेदार तानाजी मालुसरे महाराज पण माझी महाराजांनी कोणत्या न केला जिंकण्याची मोहीम राबवली होती. बस माझ्या घरी माझ्या रायबाचं लग्नाची तयारी सुरू होतं. पण मी म्हणलं महाराजांना, महाराज आधी लग्न कोणाचे मग माझ्या राय.
मित्रांनो जेव्हा मोहीम चालू केली तिथून पूर्ण चालू केलेली मोहीम होती ह्या कोपऱ्यातून पूर्ण ते पूर्ण भाग साफ झालेला आहे. त्या दोन्ही खांबांच्या मध्ये पण पूर्ण एवढंच सगळी माती होती. ही पूर्ण भागात काढून झालेली आहे. आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 4:30 झालेले आहे. सकाळी 7 वाजता मोहीम चालू झाली होती आणि पूर्ण काम चालू होतं. जेवण झालं थोडासा आराम झाला पण त्याच्यानंतर पुन्हा त्याच जवळमध्ये ही मोहीम चालू आहे. दोन्ही खांब आहे. हे 2 खांबाच्या खांबामधला भाग पूर्ण साफ केला जातो आणि शेवटी नंतर मग हा पोर्शनसुद्धा क्लीन केला जाईल. जिकडे आता उभं राहून अशा प्रकारे वरती बरोबर हे सगळं आणलं जातं. बघा गमेला पूर्ण खाली करून त्याच्याने पूर्ण पुन्हा त्या रूटने मागे दिलं जातं. गमेला या साईडला येऊन भरून पुन्हा त्याच रूटने गमेला वरती आलं जातं. जो आपली गाळ आहे तो अशा पद्धतीने काढला जातो. आणि आज बघा या संपूर्ण मोहिमेमध्ये आपण बघतोय इकडे बघा किती आज हा गाळ काढलेला आहे बाहेर. मित्रांनो संध्याकाळचे तर 6:30 वाजलेत आणि अजूनही आमची मोहीम चालू आहे. हे बघा इकडे ही मोहीम चालू आहे आणि इथे खाली बघा मोहीम चालू आणि इकडे खाली सकाळी आपण बघितलं असं मोकळं केलं संपूर्ण मोकळं केलं आणि बघा इकडे पुढे आता हे सागर उभा आहे. हा एवढा पोर्शन फक्त काढूनच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आजची मोहीम आजच्या दिवसासाठी थांबवणार आहोत आम्ही. हे बघा अजूनही त्याचप्रमाणे दमले थकले सगळे सगळे आपले पण तरी पण त्या जवळ काम करतात. सागर उभा आहे तिथपर्यंत विचार आहे पूर्ण काढायचं आणि मग मोहीम थांबवायची. मग ते 7:30-8 जेवढा वेळ लागेल तेवढा लागेल आणि मग आजची मोहीम थांबवली जाणार आहे. मॅडम इकडे आल्या आहे. इकडून आपण सकाळी पूर्ण काम चालू केलं होतं आणि इकडे बघा संपूर्ण झालं. समोर जे दिसत आहे सगळ्या फुटेजवरून आपला अंदाज येत असेल की किती ह्याच्यातून गाळ काढला गेला. बघा संपूर्ण ऑलमोस्ट 7:30 झालेत. अजून एक अर्धा तास मोहीम चालणार आहे. 8 वाजेपर्यंत हे सगळं वाइंडअप करणार आहेत म्हणजे आजच्या मोहिमेसाठी आणि मग हे खाली उतरणार आहेत. तर मला थोडंसं गावामध्ये काम आहे. जेवणाच्या व्यवस्थेकडे पण बघायचं आहे कसं काय. ॲक्च्युली विशाल खाली गेलेला आहे तरी पण मी अमोलला कॉन्टॅक्ट करून मला खाली जाऊन बघायचं आहे कारण विशाल आय थिंक 2च खाली आहेत. सो ती पण व्यवस्था आहे आणि गावातून थोडंसं काम असल्यामुळे थोडं पुढे निघतो आहे. तर आजची मोहिमेसाठी मी इथे थांबतो आहे. बाकी अजून अर्धा तास मोहीम करणार आहेत. ओके तर उद्या आपण पुन्हा कनेक्ट होऊया. चलो बाय. चला कॅच करा काउंट करा पटकन धरा नाहीतर दाढी भेटणार नाही. टीम जमलेली आहे. व्हिडिओ चालू आहे आणि एक खालची टीम बघा मस्त साफ करून हां